नमस्कार. कसे आहात सगळे? आज एका महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे आणि तो आहे अल्टिमेट व्हॉइस अकॅडमी. माझ्या आजच्या आवाजावर जाऊ नका. आज मला खूप सर्दी भरली आहे, पण आपला आवाज कसा मॉड्युलेट करायचा, कसा त्याला घासून पुसून चकचकीत करायचा, हे सर्व शिकवणारे आहेत हे आमचे सर दीपक वेलणकरजी. कैलासवासी अशोक रानडे यांचे पट्ट शिष्य. गेले 40 वर्षापासून हे अल्टिमेट व्हॉइस अकॅडमी ही संस्था चालवत आहेत. त्यांच्या हाताखालून कित्येक ॲक्टर्स, कित्येक कॉर्पोरेट, कित्येक विद्यार्थिनी, कित्येक टीचर्स, म्हणजे जिथे जिथं म्हणून तुम्हाला आवाज उघडावा लागतो त्या सर्व क्षेत्रातल्या लोकांनी येऊन शिक्षण घेतलेलं आहे आणि फायदा झालेला आहे. आता आपली जीभ ही सर्वात मुख्य नाही का? एक तर बोलते आणि दुसरी खाते. ते बोलण्याचं कौशल्य सर आम्हाला शिकवतात. कुठे कुठे कार्यशाळा, मे वेकेशनमध्ये 1 मिनिट ते स्वस्थ बसत नाहीत. मे महिन्यात त्यांच्या कार्यशाळा असतात. लहान मुलांपासून शाळामध्ये ते ऑफिसेसमध्ये, ठिकठिकाणी, संस्थेमध्ये, पॉलिटिकल पार्टीजमध्ये, सगळ्या ठिकाणी त्यांना आवाज कसा चालवायचा, कसं बोलायचं हे शिकवलं जातं, शिकवतात सर. या 3 लेवल्स आहेत. एक लेवल आहे ती पहिली बेसिक, त्याच्यात आपला आवाज आपण कसा जोपासावा या विषयात शिक्षण असतं. त्याचे एक्सरसाइजेस असतात, तोंडाचे, जिभेचे एक्सरसाइजेस असतात. ते सर्व पहिल्या टप्प्यात शिकवतात. भाग 1 काय म्हणतात, लेवल 1 मध्ये शिकवतात. मग दुसऱ्या लेवलमध्ये त्याचं वर्गीकरण होतं. म्हणजे प्रत्येक प्रकारचं स्पीच तुम्ही कसं करायचं. आता एखाद्या ठिकाणी तुम्ही शोकसभेत गेला असाल, तिथे बोलायचं असेल तर तिथे तुमचा आवाज कसा वापरावा. बरं, मनोरंजनाचं क्षेत्र असेल तर तिथे तुम्ही कसं करावं, कथाकथन कसं करावं, कादंबरी वाचन कसं करावं, नाट्य वाचन कसं करावं, सगळ्या प्रकारची वाचनं सर शिकवतात. आणि शिकवतात मात्र नाही, प्रत्येकाकडून करून घेतात. त्यांच्याकडे एकदा शिकवून झाल्यावर ते प्रत्येक स्टुडंटला समोर बोलवून त्याच्याकडून बोलून घेतात. कारण समोर 10 लोकांसमोर उभं राहून बोलणं हे सुद्धा एक कॉन्फिडन्सचीच बाब आहे ना, आणि ती सुद्धा या क्लासचा एक भाग आहे. कॉन्फिडन्स कसा बिल्डअप करायचा ते सुद्धा सर आम्हाला शिकवतात आणि आम्ही त्याच्यात नक्कीच फायदा घेतला आहे. आम्हाला नक्कीच फायदा झाला आहे. सेकंड लेवलमध्ये हे झालं कथा वाचन वगैरे वगैरे. म्हणजे तुम्ही स्टेजवर जाऊन सूत्रधारी करू शकता, कुठे लग्न समारंभात जाऊन कविता वाचन करू शकता, काहीही कुठेही तुम्हाला 10 लोकांसमोर उभं राहून बोलायला मुळीच संकोच वाटणार नाही सरांच्या क्लासला जाऊन आल्यावर. 4 लोकांचा जमाव असेल आणि तुम्हाला त्यांच्या मनावर काही बिंबवायचं असेल, जरूर करू शकता तुम्ही. तुमचा आवाज कसा फेकावा ते सुद्धा सांगता. तुम्ही इथे उभे आहात आणि शेताच्या पलीकडे त्याला बोलवायचं असेल तुमच्या मित्राला तर कसा आवाज द्यावा, आणि जवळ असेल घरात तर कसा आवाज वापरावा. असे सगळ्या लेवलचे आवाज, आपल्या आवाजाचे चढ उतार सर शिकवतात. बघा किती लोक शिकायला येतात, किती लोक. कारण काय, सगळी लोक ही परीक्षा देतात, ती परीक्षा देतात, इंटरव्ह्यूला जातात. इंटरव्ह्यूला गेलं तर कसं बोलायचं, सगळं 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 सर शिकवतात. 2 लेवल्स झाल्यावर तिसरी लेवल म्हणजे ही PhD केल्यासारखी, व्हॉइसची PhD केल्यासारखी.
पहिली लेवल म्हणजे 12वी केल्यासारखी, दुसरी लेवल म्हणजे ग्रॅज्युएशन केल्यासारखी आणि तिसरी लेवल म्हणजे PhD केल्यासारखी. थर्ड लेवल तुमच्या हातात माईक येतो, तुम्ही कसं बोलायचं ते शिकवतात. माईकपासून किती दूर असावं, तुम्ही आवाजाची फेक कशी असावी, हवा जाऊ नये माईकमध्ये, असं काहीतरी खूप 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 इंट्रिकेट असतं ते. मी ते तुम्हाला इथे सांगू शकत नाही. पण हे इज द अल्टिमेट अकॅडमीचं अल्टिमेट लेवल आहे. हे केल्याशिवाय कोणीही माणसाने बाहेर जाऊ नये. भले पैसे नसतात, त्यावेळी पैसे नसणार. थोडेच लोक काय करतात, पहिल्या लेवलचे पैसे जमा करतात आणि पहिलं लेवल करतात, मग सेविंग करतात, दुसऱ्या लेवलचे पैसे जमा करतात. आणि सर एवढे कन्सिडरेट आहात, ते 2 हप्त्यामध्ये सुद्धा घेतात फी. हार्ड अँड फास्ट रूल नाही. आणि विकलांगांना सर फुकट शिकवतात. कोणाला डोळ्याला दिसत नाही, कोणाला काही प्रॉब्लेम आहे, त्यांना ते फुकट शिकवतात. त्यांचं ते व्रत आहे, व्रत घेतलेलं आहे त्यांनी. ही थर्ड लेवल बघा. हे रेकॉर्डिंग स्टुडिओचा एक भाग आहे हा. आणि मग येते काचेची पार्टिशन आणि पलीकडे माईक आणि कोण बोलणार आहे ती व्यक्ती असते. तर हे सगळ्या जणांना बोलायला लावतात सर. कसं करायचं रेकॉर्डिंगचं परफेक्ट ज्ञान. हे बघा इथे बसलेत लाईट ब्लू शर्टमध्ये, हे आमचे राजू सर. ते कॉम्प्युटरवर रेकॉर्डिंग करतात. कितीही वेळा रेकॉर्ड करावं लागलं तरी करतात. एवढा पेशन्स आणि तोंडावरचं हास्य कधीच लोपू देत नाहीत राजू सर किंवा दीपक सर, दोघेही. बघा किती हसी मजाक चाललेला आहे. कधीच आम्ही सिरियसली लांब तोंड करून कधीच आम्ही क्लासमध्ये बसत नाही. हसत खेळत चालतात हे क्लास. त्यातच तर मजा असते ना. आणि ॲट द एंड ऑफ इट यू अर्न सो मेनी फ्रेंड्स. आणि हे सीमारेषेपुरतं नाही आहे हो. म्हणजे 2 महिन्याचा कोर्स झाला मग टाटा बाय बाय, मग तुम्ही येऊ नका इथे, माझं तोंड दिसणार नाही तुम्हाला, असं काही नाही. तुम्ही कधीही तुम्हाला डाऊट असला, काही विचारायचं असलं, असंच जाऊन ते क्लासमध्ये असंच एखाद्या दिवशी बसायचं असेल तर जाऊन तुम्ही बसू शकता. आणि ॲट द एंड ऑफ इट ते एक हे देतात, काय म्हणतात तुम्ही त्याला, ते प्लगसारखं असतं, त्याला काय म्हणतात, कम्प्युटरमध्ये लावून त्याच्यात प्रत्येक प्रकारचं रेकॉर्डिंग करून ती हे देतात, क्लिप तुम्हाला देतात. म्हणजे तुम्ही कुठे अप्लाय केलं कामासाठी, व्हॉईससाठी, तर तुम्ही ती देऊ शकता त्यांना. ऐकून तुमच्या आवाजाचं नॉलेज त्यांना कळणार काय आहे तुमची. कुठच्याही वेळी क्लासच्या टाईममध्ये तुम्ही क्लास संपायच्या वेळी जाऊन भेटू शकता सरांना. तुमचे काही डाऊट्स असले तर विचारू शकता, मार्गदर्शन घेऊ शकता. म्हणजे असं नाही की 2 महिन्याचा क्लास झाला आणि मग तुम्ही टाटा बाय बाय केलं आणि मग चेहराच नाही पाहायचा सरांचा, असं काही नाही. तुम्ही कधीही तिथे जाऊन गायडन्स घेऊ शकता. राजू सर आहेत तिथे, ते रेकॉर्डिंगचं काम बघतात आणि हे सर आमचे आवाजाचं काम बघतात. खूप छान, खूप मजा येते. आणि एवढ्यावरच नाही होत बरं का, मध्ये ब्रेक असतात ना, तेव्हा आम्ही बायका काही ना काहीतरी घेऊन जातो खायला. मग सरांचा एक चहावाला आहे, त्याच्याकडे चहा कॉफी सगळं मागवतो आणि मग चहा कॉफी सर मागवतात. हा हा, अमृततुल्य चहा, हा. आणि बोलून बोलून आमचा घसा कोरडा झालेला असतो, तेव्हा तो चहा फार चांगला लागतो, छान लागतो. कधी कोणी भजी आणले, कधी कोणी इडल्या आणल्या, कधी कोणी चिवडा आणला, पोहे आणले, सगळ्यांनी मिळून खायचं, सहभोजन. किती बरं वाटतं सर्वांनी मिळून खाल्लं की, नाही का. आणि एवढंच नाही, हे झालं टी ब्रेक 12 वाजता. ह्याच्यानंतर आहे ना खाली खडपेचं दुकान, मछलीवाल्याचं दुकान आहे ना, तिथे जायचं. करोनानंतर ते हॉटेल बंद झालं आहे असं ऐकलं आहे, पण आमच्या वेळी होतं आणि आम्ही सगळेच जण जायचे. शाकाहारी लोक
काहीतरी शाकाहारी खायचे आणि आम्ही मासळी. आहा हा हा, काय ती स्वयंपाक, त्यांचा छान स्वयंपाक खायचे. दर रविवारी आम्ही जायचंच तिथे बस जेवायला. आणि मग कधीतरी कोणाला तरी प्रमोशन मिळालेलं असतं, कोणीतरी पास झालेलं असतं, त्यांच्या पार्ट्या. मग काय विचारायचं. अशी मजा. म्हणजे व्हॉइस अकॅडमी इज अ रिअल प्लेजरेबल प्लेजरेबल क्लास. तिथे कशाचंच टेन्शन नाही, परीक्षेचं टेन्शन नाही, परीक्षा लिहायचं टेन्शन नाही, मार्काचं टेन्शन नाही, क्लासचं टेन्शन नाही. फक्त आवाज कसा चकचकीत करायचा, आवाजात कसं बोलायचं, ते आमचे सर अगदी छान रीतीने आम्हाला शिकवतात. हे पार्टी देत आहेत. नागोबा आमचा आहे, नागेश बांदेकर, त्याला काहीतरी मिळालं होतं बक्षीस म्हणून त्याने आम्हाला पार्टी दिली. सुजाता हॉटेलमध्ये आम्ही सगळे जमलो आहोत. असंच मजा करतो आम्ही, नुसतं शिकत नाही, मजा पण करतो. आणि ज्यांना आपल्याला सोसायटीमध्ये पुश हवा असेल तर, पुढे जाऊन काहीतरी करावंसं वाटत असेल तर, आणि कॉन्फिडन्स लेवल जर कमी असेल तर तुम्ही जरूर हा अल्टिमेट अकॅडमीचा क्लास जॉईन करावा. तुमचं कॉन्फिडन्स निदान 80-90% तरी वाढेल. तुम्ही ह्या कोणालाही विचारा. आता ह्यातली प्रत्येक काही ना काही करते. हिचा न्यूज चॅनल आहे, ही राईटला आहे, ती शिल्पा, ही गाणी म्हणते पॉडकास्टवर, ही कोण अवंती, ती आमची हे करते काय, इंग्लिश मिडियमची आहे ती. इंग्लिश पुस्तकाचं मराठीतून ट्रान्सलेशन करते. ही आमची तांबे, ती म्युन्सिपाल्टीच्या ह्याच्यात खूप हाय पोस्टवर आहे. आता पॉलिटिकल ह्याच्यात चालली आहे ती. म्हणजे काय, स्पीच करायला शिकली ना ती सरांकडे, आणि काय पाहिजे. असं आहे बरं का आमचा क्लास. अल्टिमेट अकॅडमी इज अल्टिमेट. त्याहून सुंदर दुसरं काहीच नाही.